शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित. दिल्लीतील घडामोडींची देशभरात चर्चा. जंतर मंतर सोडू नका, आंदोलकांना मनोज जरांगेंचं आवाहन. गरज पडली तर आंदोलनस्थळी बसणार. पोलिसांच्या अत्याचाराची याचिका ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आमचा वेळ वाया घालू नका, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. मोदी शहांच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा गेली आहे. गेल्या 12 वर्षांचा असंतोष उफाळून आलाय. उद्धव ठाकरेंचा सरकारवरती घणाघात. काँग्रेसचे खासदार काळ्या कपड्यांमध्ये संसदेत. सरकारच्या विद्यार्थ्यांवरच्या कारवाईचा केला निषेध. सीजेपीच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा. केंद्र सरकारवरती दबाव वाढला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती आंदोलकही ठार. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याविरोधात काँग्रेस आक्रमक. नागपुरात काँग्रेसचं जोरदार आंदोलन. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा बँकांच्या 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ. नाशिकमध्ये खड्ड्यामध्ये स्कूल बस अडकली. विद्यार्थी शाळेत जात असतानाची घटना. पावसामुळे अंदाज आला नाही, ड्रायव्हरचं मत. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये उघड्या गटारामुळे 2 अपघात. नगर परिषदेचा निष्काळजीपणा समोर. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. एकूण 60% पाणीसाठा, तर तानसा धरण तुडुंब भरलं. पुण्याचं खडकवासला धरण 73% भरलं. विसर्ग सुरू होणार. नदीपात्रामध्ये लोकांनी उतरू नये, प्रशासनाचा इशारा. नाशिकमध्ये पावसाची संततधार. कडवा, भावली, पालखेड धरणातून पाणी सोडलं. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियाच्या पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग. धरणाचे 3 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सुनेत्रा पवार, जय पवारांकडून दिवंगत अजित पवारांना अभिवादन. विद्याप्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी आदरांजली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये आजपासून महाआरोग्य शिबिर. कर्करोगापासून ते हाडांची सुद्धा चाचणी होणार. आसाममध्ये पुरातील बळीचा आकडा 21 वर. 5.5 लाख लोकांना फटका. 16 जिल्हे प्रभावित. अयोध्येच्या राम मंदिराच्या ट्रस्टच्या सीईओ पदासाठी 5,500 अर्ज. 15 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीची घोषणा होणार. अमेरिकेचे सलग 11व्या दिवशी इराणवरती हल्ले. ड्रोन साईट, लढाऊ विमानतळ बेचिराख.